फडणवीस दादांना हे माहित नाही, फडणवीस साहेबांना, की अ, इथून मागं 13-14 वर्षात काहीच नाही झालं. मग अचानक कसं आणि मीच का? मीच का? किती 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 गुन्हे आहेत अशा राज्यात फसवणुकीचे तर लाखात आहे. मीच का फडणवीस साहेब? कारण दोनही खाते तुमच्याकडेच आहेत. मीच का? गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढतोय म्हणून घेरलं? गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्यात अश्रू आहेत ते पुसलंय म्हणून घेरलंय? मी मी आत्ताच का? बरं मला कसली आधी नोटीस नव्हती हां. मीडियाच्या बांधवाला खरं सांगतो, मी कायद्याचा पहिल्यापासून सन्मान करणारं पोरगं आहे. हां, मी मुजोर नाहीये. ते त्यावेळेस नसून नोटीस मान्य न्यायालयाने सांगितलं, मान्य न्यायालयाचा आम्ही अवमान कधीच होऊन दिला नाही. नीट तिथं गुपचूप गेलो होतो आम्ही पब्लिक जमन म्हणून पुण्यात. आम्ही जामीन घेऊन आलो. आता नोटीस नाही, काय नाही, काय नाही आणि डायरेक्टच. बरं डायरेक्ट का लगेच वॉरंट काढलं. बरं काढीनात का त्यात हरकत नाही. माझा काही संबंध नाही ना. ते व्यवहाराशी काही संबंध नाही. का घडवून आणतात मग हे? कशामुळं? मला बदनाम करायसाठी. आणि मी काय बदनाम होईन बरं त्याच्यात? छत्रपतींचा इतिहास दाखवला. शान आहे उलट माझी त्याच्यात काय? शंभूराजांचे असेच हाल झाले पण त्यांनी धर्म सोडला नाही. मी त्या शंभूराजांचं महानाट्य दाखवलेलं आहे किंवा माझ्या 2-3 बांधव त्याच्यात होते. यांनी सम्या-रम्याने झालेला विषय येतो आणि त्यावेळेस काय आम्ही पोरंच होतो सगळे. लय वय पण नव्हतं. याला दाखवलं. पण हे जाणून बुजून फडणवीस साहेबांना शोभत नाही. मी गोरगरिबांचं काम करतोय. मला करू दिलं पाहिजे. उघडं पाडायचं काम करू नये. अभियान राबवू नये. बदनाम करण्याचे. माझेच लोक फोडून त्यांनाच पत्रकार परिषदा घ्यायला लावणे. हे बघा तुम्ही जेवढं गोडी गुलाबीने हाताळताल ना तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील. मी एवढंच सांगतो. मूळ प्रकरण काय होतं जे तुमच्यावर केस आहे, तुम्हाला वॉरंट येतं, तुम्ही नाटक दाखवलं होतं म्हणतात. तर त्याचे किती पैसे राहिले होते? मग तुम्ही शेत विकून त्यातले काही पैसे दिले. मग तुम्ही पैसे दिले तर केस कशी काय शिल्लक राहिली? काय भानगड आहे? काय नाही मी कालच सांगितलं ते आता सविस्तर सगळं. त्यामुळे त्याच्यावर आता डबल बोलणं